श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000हून अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000पेक्षा जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, तर देशाच्या प्रगतीच्या, स्वप्नाच्या, संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयाकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेन्शन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे, यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4,000पेक्षा जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1,000पेक्षा जास्त काउन्सिलर्सचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव न राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे. श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही, तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं आहे. याच उद्देशानं काल या अभियानाच्या प्रारंभानिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्याची आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सामूहिक शपथही दिली. मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे कुटुंब, मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन. अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी, सुदृढ, सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करेन. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला. अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढतीये. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली तर मग उद्याचा भारत हा खोखला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुप युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा. हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रगच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही. याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. एकीकडे ड्रग्सचं वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं, पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू. श्रोतेहो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे. अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्सचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत
माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित. ड्रग्स याच्या विरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखीन महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे या ड्रग्सना नाकारायला पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्स घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे याच्यामागे फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे. हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले ज्याला आपण ISI म्हणून ओळखतो त्या ISIनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्स पुरवायची याचा चंग बांधलेला आहे. आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्सचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे. कारण हे जे ड्रग्स आता इथे पुश केले जात आहेत त्याचा मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे. नार्कोटिक्स मधून किंवा ड्रग्स मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा याची अनेक उदाहरणं ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA यांनी वारंवार उघड केलेली आहेत आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोप पत्रही दाखल केलेलं आहे. हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जी काही योजना करायची आहे, ती डिटेक्ट करायची आहे ती तर जोरात चालवलेली आहेच. आज आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नार्कोटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे. त्यासाठी एक IG रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्या विरुद्ध ड्रग्स डिटेक्ट करत आहेत. आपल्याला कल्पना आहे की काही बंधांमध्ये तर टनांनी नार्कोटिक्स आणलेले आहेत. त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र, ठाणे, पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्सशी रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने, काही गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत. माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्स कंझ्युम करूच नका, पण त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्स टास्क फोर्सला किंवा पोलिसांना तातडीने पुरवावी. त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे. पोलिसांनी एकतर ज्या काही अशा संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून ह्या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत. पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे. हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्या मध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्सच्या विरुद्धचं युद्ध आहे हे आपल्याला जिंकायचंच आहे. ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्सला हरवूया. श्रोतेहो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली पदार्थ मुक्त बनवूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.